ससा आणि कासव तुम्ही गोष्ट ऐकली असेल. आता पुढची स्टोरी आहे. ससा हरतो ना, त्यामुळे सशाचा इगो हर्ट होतो आणि ससा कासवाला म्हणतो आपण परत शर्यत लावूया. आणि यावेळी ससा झोपत नाही आणि ससा जिंकतो. शिकायचं काय ह्यातून? जर तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे आणि जर तुम्ही वापरली तर तुम्ही प्रत्येक शर्यत जिंकू शकता. तिसरी स्टोरी आहे का, तो कासव म्हणतो अरे याला काय अर्थ आहे, मग आता मी प्रत्येक वेळी हारणार. हा ससा तर काय झोपणारच नाही, पण मला पण काहीतरी निसर्गाने काहीतरी दिलं असेल ना ताकद. तो सशाकडे परत जातो आणि म्हणतो की आपण परत शर्यत लावूया, पण ह्यावेळी ना रस्ता मी चूज करणार. ससा म्हणतो कुठलाही रस्ता घ्या, आता मी झोपणारच नाहीये. पण कासव काय करतं, एक रस्ता असा घेतं की जिकडे जमीन आहे आणि मध्ये नदी येते. तो ससा पळत पळत येतो आणि पुढे पाणी आल्यानंतर थांबतो. आता काय करणार, ते कासव हळूहळू चालत येतं, नदी पोहतं आणि शर्यत जिंकतं. मोरल ऑफ द स्टोरी काय की तुमचा कॉम्पिटिटर, तुमच्या बिझनेस मधला समोरचा जो कॉम्पिटिटर आहे तो किती जरी ताकदवर असेल तर तुमच्याकडे एक गुण असा असेल की ज्याच्यामुळे तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त धंदा करू शकता. पण नंतर हे हार जीत चालते ना, दोघे पण म्हणतात अरे कशाला आपण भांडतोय, आपण काहीतरी एक जॉईंट व्हेंचर करूया. ससा आणि कासव एकत्र येतात, एक जॉईंट व्हेंचर कंपनी बनवतात पार्टनरशिप मध्ये. आणि जिकडे जिकडे जमीन आहे तिकडे ससा पळतो आणि त्याच्या पाठीवर कासव बसतं, आणि जिकडे जिकडे पाणी आहे तिकडे कासव पोहतं आणि त्याच्यावर ससा बसतं, आणि ते पूर्ण जग काबीज करतात. आपण इकडे जे आहोत, तुमच्यापैकी काही ससे असतील, काही कासव असतील, पण एकमेकांशी शर्यत करण्यापेक्षा जर आपण एकत्र आलो आणि ज्या ज्या ठिकाणी ज्याची स्ट्रेंथ आहे ती जर वापरली तर मला वाटतं आपण जग जिंकू शकतो. राईट.